नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? आशा करते मजेत असाल। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अशी पारंपरिक रेसिपी जी आषाढ महिन्यात सगळ्यांच्या घरी बनवल्या जाते। आज आपण बनवणार आहोत कापण्या गव्हाच्या, त्याही गुळापासून। खूप छान लागते आणि एकदम पारंपरिक रेसिपी आहे ही, जी की माझी आजी बनवायची। सर्वात आधी मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तो एका भांड्यामध्ये घालून मी यामध्ये पाऊण कप गरम पाणी घातलेलं आहे। गरम पाणी घातल्याने काय होतं ना, गूळ लवकर विरघळतो। गरम पाणी घालून आपण हे भांड 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं, जेणेकरून गुळाचे सगळे खडे विरघळून जाते। आता आपण इथे कापण्याचं पीठ मळून घेऊया। सर्वात आधी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता गव्हाचं पीठ मी 2.5 वाटी घेतलेलं आहे। 2.5 वाटी म्हणजे 2 वाटी आणि अर्धी वाटी। तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकने मला खूप मोटिवेशन भेटतं दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी। आता मी यामध्ये 3 चमचे बेसन पीठ घालत आहे। बेसन पीठने काय होतं ना, ते खुसखुशीत बनतात, छान बनतात। आणि थोडासा क्रंच येण्यासाठी मी इथे 2 चमचे रवा घातलेला आहे। माझी आजी नेहमी म्हणायची की जर कोणताही गोड पदार्थ बनवत असेल तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, त्याने गोडवा अजून वाढतो। तर मी इथे थोडंसं मीठ, त्यानंतर विलायची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर घालून हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे। कापण्या एकदम खुसखुशीत बनवण्यासाठी आपण यामध्ये मोहनही घालायचं आहे। तर मी इथे 2 चमचे तूप छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन मी यात घातलेलं आहे। चमच्याने पहिलं चांगलं मिक्स करून घेतलं। हे थोडंसं गार झालं की हातानेही छान मिक्स करून घेतलं। हे तूप सगळीकडे छान लागल्या गेलं पाहिजे आणि त्यानंतर हाताने एक गोळा करून बघायचा हाताच्या मुठीने। जर तो एकदम गोळा छान टिकत असेल तर समजायचं आपलं तूप सगळीकडे छान लागलेलं आहे पिठाला। आणि त्यानंतर आपण यामध्ये गुळाचं पाणी घालायला सुरुवात करायची। आता गुळाचं पाणी घालताना आपण आधी थोडंच पाणी घालायचं, एकदम सगळं पाणी घालू नका, नाहीतर पीठ खूप पातळ होईल आणि त्याने चांगल्या होणार नाहीत आपल्या कापण्या। सर्वात आधी गुळाचं पाणी मी चमच्याने सगळीकडे छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर मी हाताने हे छान मळून घेतलं। आता पीठ मळताना लागेल तसं पाणी घालून हे छान असं मळून घ्यायचं। मी परत थोडंसं पाणी घालून ह्याच्यामध्ये हे छान मळून घेतलेलं आहे। असंच मी थोडं पाणी घालून हे पीठ जास्ती पातळही नाही, जास्ती कडकही नाही, असं मीडियम असं मळून घेतलेलं आहे। ह्याचा छान गोळा करून घेतलेला आहे। पीठ जर जास्ती कडक झालं तर ते लाटायला खूप अवघड जाईल आणि पातळ असेल तर ते चिटकतं पोलपटाला, म्हणून ह्याला मीडियम असंच ठेवायचंय। आता पीठ मळून झाल्यानंतर मी 15 मिनिटं परत हे साईडला ठेवलेलं आहे। त्यानंतर मी ह्याचा एक गोळा घेतलेला आहे, त्याला असं छान थोडीशी जाड अशी चपातीमध्ये लाटून घेतलेला आहे। आता खूप जर पातळ तुम्ही चपाती केली कापण्यांसाठी तर ती खूप कडक होतात कापण्या, आणि खूप जास्ती जाडही नाही ठेवायची। जर खूप जास्ती जाड ठेवली आपण चपाती तर ते आतून कच्चं राहतं। आता मी इथे थोडंसं लाटून झाल्यानंतर यावरती मी खसखस घातलेली आहे आणि त्यावरती परत लाटणं फिरवून घेतलं आहे, जेणेकरून ती खसखस छान चिटकावी। इथे मी तुम्हाला दाखवलं आहे की किती अशी जाडी ठेवायची कापण्याच्या पोळीची। आता आपण कापण्या कापून घेऊयात। त्या अशा मोस्टली डायमंड शेपमध्ये कापल्या ना की खूप छान वाटतात। मी इथं डायमंड शेपमध्येच कापल्या। सर्वात आधी उभ्या रेषा मारून घ्यायच्या आणि त्यानंतर आडव्या रेषा मारायच्या, त्याने एकदम परफेक्ट असा डायमंड शेप येतो आपल्या कापण्यांना। तुम्ही पाहू शकता मी इथे थोड्याशा जाड अशा ठेवलेल्या आहेत, कारण माझी आजी खूप मोठ्या कापण्या बनवायची आणि त्या मोठ्या कापण्या खाण्यातच खूप मजा वाटते। त्यामुळे तुम्हीही एवढाच मोठा शेप द्या, खूप छान बनतात। तुम्ही बघू शकता किती छान असा डायमंड शेप ह्याला आलेला आहे, एकदम काजू कतलीसारखा। आता मी इथे सगळ्या कापण्या कापून घेतलेल्या आहेत। आता आपण कापण्या तळण्यासाठी तेल गरम करून घेऊयात। तर तेल गरम करताना तेल खूपही जास्ती गरम नाही करायचं आणि खूपही थंड नाही ठेवायचं। मीडियम फ्लेमवरती तेल चांगलं गरम करून घ्यायचं, कारण जर तुम्ही तेल जास्ती गरम केलं तर कापण्या टाकल्या त्या करपतील, म्हणजे आतमधनं कच्च्या राहतील त्या। आणि खूप कमी गरम असेल तर त्या तेल पितील। त्यामुळे मीडियम फ्लेमवरती तेल छान गरम करून घ्यायचं आणि कापण्या सुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान फ्राय करून घ्यायच्या। दोन्ही बाजूनी आपण कापण्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। ह्याला जास्ती चमचा लावायचा नाही। एका बाजूने कापण्या फ्राय करून झाल्यानंतर ह्याला पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूनी छान फ्राय होऊ द्यायच्या। कापण्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला की ह्याला काढून घ्यायचं। ह्या कापण्या आरामशीर 2 महिने टिकतात। ह्याला छान अशा एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं आणि मग ह्या अजिबात खराब होत नाही। 2 महिने तुम्ही ह्या खाऊ शकता। हे तयार आहेत आपल्या पारंपरिक कापण्या। तुम्हाला जर ही रेसिपी थोडी आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तुम्हाला कोणती रेसिपी दुसरी बघायची आहे ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तेही सांगा, नसेल आवडली तर तेही सांगा। माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप धन्यवाद।